तर आज मला आणि मुलांना सुट्टी होती, तर म्हटलं की चला त्यांच्यासाठी काहीतरी बनवूयात. तर इथे माझ्याकडे हक्का नूडल्स होते आणि म्हटलं की आता हेच बनवूया, कारण की मी याच्या आधी एकदा बनवले होते तर त्यांना खूप आवडले होते आणि खूप आवडीने ते खाल्ले होते. तर म्हटलं आजसुद्धा हक्का नूडल्स बनवूया, कारण की मुलांना खूप आवडतात आणि आवडीने ते खात असतात. तर मग काय, इथे मी कढई घेतली, कढईमध्ये पाणी टाकलं आणि मग हक्का नूडल्स मी इथे काढून घेतले आणि ते सुद्धा मी कढईमध्ये टाकलेत. त्यानंतर मग इथे फ्रीजमध्ये मला जेवढ्या भाज्या भेटल्या तेवढ्या मी घेतल्या आणि ते मस्त असं बारीक करून घेतल्या. त्यानंतर इथे नूडल्स शिजत होते तेव्हाच मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, कारण की मग ते नूडल्स चिपकू नये म्हणून. कारण मागच्या वेळी मी तेल टाकलं नव्हतं तर तिथे थोडंसं चिपकल्यासारखे मला वाटत होते. तर म्हटलं की चला आता ह्यावेळी टाकून देऊया आणि बघितलं तर खूप छान असे मोकळे मोकळे असं नूडल्स निघाले होते. आणि याच्यानंतर सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं याला, कारण की मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं तेव्हा तर त्याने सांगितलं होतं की नूडल्स चिपकू नये म्हणून त्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं. आणि जेव्हा आपण नूडल्स काढतो तर तेव्हा पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये ते धुवून घ्यायचे. तर मी इथे धुवून पण घेतले होते आणि त्याला थोडंसं तेल पण लावून घेतलं होतं. आणि इथे मी सगळ्या ज्या भाज्या होत्या ते कट करून ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि कट केलेल्या भाज्या म्हणजेच गाजर, त्यानंतर शिमला मिरची होती, त्यानंतर टोमॅटो आणि कांदा हे तर मी याच्यामध्ये टाकून दिलं होतं. आणि लसूण तर मी त्याच्या आधी टाकलंच होतं. त्याच्यानंतर ही जी काळी मिरी आहे तर ती मी थोडीशी बारीक करून त्याच्यामध्ये टाकून दिली होती. त्याच्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. त्यानंतर माझ्याकडे जेवढे पण सॉस होते तेवढे सगळे मी याच्यामध्ये टाकून घेतले. त्याच्यामध्ये आहे सोया सॉस, त्याच्यानंतर शेजवान चटणी होती, त्यानंतर टोमॅटो सॉस टाकून घेतला आणि माझ्याकडे रेड चिली सॉससुद्धा होता तर तो सुद्धा मी टाकून घेतला या ठिकाणी. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं होतं, कारण की याच्यामध्ये सोया सॉसमध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतं, म्हणजे खारटपणा असतो. त्यामुळे इथे मीठ थोडंसं कमीच टाकलं होतं मी. आणि त्याच्यानंतर असं छान असं फ्राय करून घेतलं होतं आणि असे माझे नूडल्स बनून तयार झालेले होते. तर छानपैकी असं मस्त असे छान दिसत होते, कलरही छान आलेला होता. आणि जेव्हा मी मुलांना दिलं तर त्यांनासुद्धा खूप आवडले होते. तर बघूया त्यांची रिॲक्शन कशी होती. तर इथे मी जेव्हा त्यांना नूडल्स घेऊन गेली तर माझी जुई बघा स्वतःच्या हाताने वाढून घेते आणि बघा मस्तपैकी छान असे वाढून घेते. शेवटी मुली ज्या असतात त्या थोड्याशा ॲक्टिव्हच असतात. तर इथे बघा तिने स्वतःसाठी स्वतःच वाढून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर तिला म्हटलं की खाऊन बघ आणि कसं झालं ते मला सांग. तर इथे बघा तिच्या हाताने स्वतःच खाते आणि मस्तपैकी बघा तिने खाल्ल्यानंतर तिला खूप छान वाटले आणि छान झालेत आई असं ती बोलली. तर खूप छान वाटतं मुलांना जेव्हा आपण केलेलं आवडतं तर खूप आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. आणि इथे माझ्या अथर्वलासुद्धा बघा खूप आवडले होते आणि तो पण स्वतःच्या हातानेच खातो आहे आणि त्यालासुद्धा खूप छान आवडले होते. तो पण म्हटलं की आई छान झालेत. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते. बाय.